आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। डोंबिवलीत श्रीकांत शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक। भाजपचा विजय असो असे म्हणून वातावरण खराब करू नका, महायुतीचा विजय असो असं म्हणा, रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत सूचना। शरद पवारांना लोकसभा विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह वापरता येणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची मुभा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी। आंबेडकरांचं खरगेंना तसं पत्र, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटावरील विश्वास उडाला, आंबेडकरांची टीका। माढा मतदारसंघाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा अजित पवार आणि फडणवीसांचा प्रयत्न। मात्र कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार, रामराजे निंबाळकरांची बैठकीनंतर माहिती। बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे लढत होण्याची शक्यता। दिवंगत आमदार विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। मेटेंचा शिवसंग्राम पक्ष महाविकास आघाडीत सामील होणार। शरद पवार उद्या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। अजित पवार गटातील बजरंग सोनावणे उद्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। अजित पवारांना विरोध करायचा आहे तर करा, पण भाषेवर नियंत्रण ठेवा, छगन भुजबळ यांचा श्रीनिवास पवारांना सल्ला। त्या सगळ्यांना ठीक आहे, तुम्हाला अजितदादांना विरोध करायचा करा, कुणीतरी विरोध करतोच, कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतोच, करा नाही, परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल। दादांना एकटं पाडलं जातं, पण जनता दादांसोबत। मागच्या 8-9 महिन्यात त्यांनी हा सल्ला का दिला नाही, श्रीनिवास पवारांच्या टीकेवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। आम्ही जाऊन बसलो होतो त्यावेळी श्रीनिवास पवार आमच्यावर होते, वास्तविक हा सल्ला त्यावेळी का त्यांनी दिला नाही। म्हणजे मला आता आश्चर्य वाटते की आता आम्ही ही भूमिका, राजकीय भूमिका घेऊन जवळजवळ आता 9-10 महिने झाले आणि या 10 महिन्यामध्ये आता त्यानंतर का भूमिका घेतली, आता या दोघा भावांना माहिती आहे। याच्यामध्ये आम्ही टीका टिप्पणी करणं बरोबर नाही, पण हे दुर्दैवी आहे। सांगलीची जागा आमची, नाना पटोलेंनी संयमानं भूमिका घ्यावी, पण कुणाला सांगलीत भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काही साध्य करायचं असल्यास तो त्यांचा प्रश्न, संजय राऊतांची टीका। 100% सुटले जर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत, तर तो त्यांचा प्रश्न आहे।